नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेखा डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर। रोजच्या आयुष्यात भरपूर गोष्टी अशा असतात, याचे परिणाम आपल्याला माहीत असतात, पण तरी आपण दुर्लक्ष करतो। परंतु या चुकांमुळे केलेले दुर्लक्ष आपल्याला पुढे जाऊन त्रासदायक ठरते। आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या ते आपण बघूयात। नंबर 1, उभ्याने पाणी पिणे टाळा। उभ्या उभ्या पाणी पिणाऱ्यांचे दुखणं जगातील कोणताच डॉक्टर बरा करू शकत नाही। नेहमी असं सांगितलं जातं की पाणी नेहमी बसून प्यावं। नंबर 2, फास्ट फॅन किंवा एसी खाली झोपू नका। फास्ट फॅन किंवा एसी खाली झोपल्यामुळे वजन जास्त वेगाने वाढते, त्यामुळे शक्य असेल तितकं प्राकृतिक वातावरण आणि ऋतुमानानुसार तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नंबर 3, वारंवार पेन किलर घेणं टाळा। जेव्हा आपला अवयव दुखत असतो तेव्हा 70% दुखण्यात तुम्ही 1 ग्लास गरम पाण्याबरोबर पेन किलर घेतली तर ती जास्त वेगाने परिणाम करते। पण प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या दुखण्यामुळे पेन किलर घेणे योग्य नाही। शक्यतो पेन किलर घेणे टाळा, कारण पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होऊ शकतो। नंबर 4, नारळाचं पाणी फक्त सकाळी प्या। सरबत आणि नारळाचं पाणी सकाळी 11 वाजण्याआधी पिलात तर ते अमृतासमान आहे, पण त्यानंतर पिलेत तर ते हानिकारक ठरू शकतं। नंबर 5, जेवणासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर टाळा। ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर कमीत कमी करावा, कारण या भांड्यांचा वापर इंग्रजांनी देशभक्त भारतीय कैद्यांना रोगी बनवण्यासाठी केला होता। जर तुम्ही या भांड्यांचा नीट निरीक्षण केलं तर खाणं झाल्यानंतर या भांड्यांचा रंग काहीसा बदललेला दिसतो, कारण ॲल्युमिनियम खाद्यपदार्थांवर रिॲक्शन करतो। नंबर 6, रात्री वेळेवर झोपा। काही महत्त्वाचं काम नसल्यास उगाच उशिरापर्यंत जागरण टाळा। रोज 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपलं शरीर निरोगी राहण्यास अधिक मदत होईल। धन्यवाद मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।